जय हिंद भावांनो, मी कलीम पटेल, संघर्ष योद्धा माननीय मनोज जरांगे साहेबांचा कट्टर समर्थक, संघर्ष योद्धा माननीय मनोज जरांगे साहेबांचा कट्टर समर्थक आणि ह्याच नात्याने मी मुळीच 15 ते 20 दिवसापूर्वीची हर्सुल छत्रपती संभाजीनगरामध्ये छत्रपती संभाजीनगराच्या छत्रपती नगरमध्ये एक गॅस स्फोट होऊन रसोईचा गॅस स्फोट होऊन मोठा भीषण अपघात या ठिकाणी झाला होता आणि प्रभाग क्रमांक 1ची नगरसेवक त्यांना मुळीच 1 महिनाही जेमतेम झालेला असेल नगरसेवक बनून, त्यावेळेस त्यांना ह्या घटनेची आणि ह्या अपघाताची माहिती मिळाली। त्याच वेळी ते तिथं त्यांनी धाव घेतली आणि धाव घेत्या वेळेस त्यांनी असं दिसलं की घरातील सर्व सामान, ह्या सामानाची राख रांगोळी झालेली आहेत। त्यांनी जातीचा धर्माचा विचार न करता, पक्षाचा विचार न करता, वोट बँकेचा विचार न करता, कोणताही विचार न करता त्यांनी मदतीचं आश्वासन दिलं होतं आणि ते मदतीचं आश्वासन काय होतं का ज्या घरामध्ये आग लागली होती आणि त्या घरामध्ये आग लागून ते सर्व घराचं सामान राख झालेलं होतं आणि विशेष म्हणजे त्या घरामध्ये 15-20 दिवसाच्या नंतर लग्न होतं, एका ताईचं लग्न ठरलं होतं आणि त्या लग्नाचं सर्व यंत्रसामुग्री सामान सर्व जळून खाक झालेलं होतं। पलंग, कूलर, फॅन, फ्रीज, सोफा सेट, खाण्याचं जे धान्य सामान होतं, तेल, दूध, दही, जे बी काही सामान आणून ठेवलेलं होतं ते सर्व सामानाची राख रांगोळी झालेली होती। आणि ह्या स्थितीत तेव्हा नगरसेवक माननीय युनुस पटेल यांनी त्या सामानाची पाहणी केली तर त्यांना ह्याचं कळून आलं का कोणतेही सामान इथं राहिलेलं नाही, शिल्लक राहिलेलं नाही। तर त्यांनी त्याच वेळेस सर्व पाहुण्यारावळ्यांना आणि त्या घराच्या लोकांना आश्वासन दिलं होतं का तुम्ही कोणतीही चिंता नका करू, मी शक्य ती मदत तुम्हाला ह्यावेळी करणार आहेत। लग्नाची तुम्ही तारीख पुढं जे तुम्ही पुढं सरकवू नका, तारीख बदलू नका, जी तारीख लग्नाची ठेवलेली होती त्याच तारखेवर लग्न तुम्ही करा, आम्ही शक्य ती मदत तुम्हाला करू। आणि त्यावेळेस मी तिथं हजर असल्या कारणाने, प्रत्यक्षदर्शी असल्या कारणाने मी त्यांचा त्यावेळेसही स्वागत आणि त्यांचा सत्कार केलेला होता आणि आजही मी त्यांचा ह्या लग्नात, आज त्या मुलीचं लग्न लागलेलं आहे आणि ते जे आश्वासन त्यांनी तेव्हा दिलं होतं ते आश्वासन युनुस पटेल यांनी प्रभाग क्रमांक 1 छत्रपती संभाजीनगर औरंगाबादचे जे नगरसेवक आहेत त्यांनी ते आश्वासन पूर्ण केलेलं आहे। कमी जास्त 1 लाखाची मदत त्यांनी त्या ताईला केलेली होती, ते आश्वासन दिलेलं होतं आणि ते आश्वासन त्यांनी पूर्ण केलेलं आहे। मी त्यांचं धन्यवाद म्हणून पूर्ण एकदा त्यांचं स्वागत करतो आणि धन्यवाद म्हणतो। जय हिंद, जय भारत। आवाज क्या माहिती